नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 फेब्रुवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, घरातील प्रलंबित कामे आज तुमचा बराच वेळ खातील. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. जीवनसाथी सोबत वेळ घालवाल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवून तुमचे मन आनंदी राहील. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे, त्यामुळे धाडसी आणि जलद निर्णय घ्या. आर्थिक पक्ष मजबूत राहण्याची शक्यता आहे. उपाय: दाम्पत्य सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा. वृषभ राशी, आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. राग, शंका, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे राहील. उपाय: तरुण मुलींना खाण्याच्या वस्तू वितरित केल्याने कौटुंबिक आयुष्यातील आनंद वाढेल. मिथुन राशी, घराच्या भोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. तुमच्या चांगल्या मानसिक अस्वस्थतेमुळे ऑफिसमध्ये तुमचा मूड आशावादी राहील. उज्ज्वल भविष्यासाठी नवे संबंध जोडावे लागतील. करिअर वाटचालीत त्याचा तुम्हास हमखास उपयोग होऊ शकेल. तुमचा उत्साह फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल. इतराबरोबर आनंद वाटून घेतल्याने आरोग्य बहरून जाईल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. उपाय: देवघरात केतू यंत्र ठेवल्याने नियमित व्यवसायासाठी त्याची पूजा करा. कर्क राशी, व्यावसायिकांना चांगला दिवस राहील. फायदा मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी सावधानतेने वाहन चालवा. खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आपल्या आरोग्याबद्दल काळजी घेणे गरजेचे राहील. गुंतवणूक लाभदायी ठरू शकेल. पार्टी देण्याचा विचार करत असाल तर मित्रांना बोलवा. आज तुमचे मित्र कौतुक करतील. उपाय: भगवान गणेश मंदिरात प्रसाद चढवल्याने प्रेमात सफलता मिळू शकते. सिंह राशी,
नातेवाईकांकडून गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदी राहील. प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागू शकतील. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नामुळे चांगले फळ मिळू शकेल. विना कुठल्या कारणास्तव लोकांसोबत वादात अडकू नका. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. सोबतच तुमचा किमती वेळही खराब होईल. जोडीदारासोबत आनंदी दिवस घालवाल. आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस राहील. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ऊर्जा पुरवेल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. उपाय: उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यासाठी देणगी द्या. कन्या राशी: नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर आराम मिळू शकेल. जोडीदार बरोबर असताना मूळ वागणुकीत बदल करू नका. तुमचा विश्वास तुमच्या व्यावसायिक जीवनावर परिणाम करेल. तुमचे म्हणणे इतरांना पटवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. तुमच्या घरातील व्यक्ती तुमच्या सोबत वेळ घालवू शकतात. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. बाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतील. पैशाची कमतरता घरात कलहाचे कारण ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोलून त्यांचा सल्ला घ्या. उपाय: आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. तूळ राशी: व्यावसायिक प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे कौशल्य वापरा. घरातून बाहेर जाऊन मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. तुमचे मन शांत होईल. याचा फायदा तुम्हाला दिवसभर मिळेल. जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्या मनावर तणाव येईल. आहार व्यवस्थित घ्या. सहजपणे भांडवल उभे कराल. अतिरिक्त ऊर्जा प्रचंड उत्साह वाढवेल आणि निर्णय घेणे सुखकर जाईल. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. वृश्चिक राशी: तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमधून परत येऊन तुम्ही आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलामुळे मन आनंदी राहील. धनाने जोडलेल्या गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि धनलाभ होऊ शकतो. बेफिकीर वृत्तीमुळे तुमचे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्या अगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. उपाय: चांगल्या प्रेमजीवनासाठी गरीब आणि गरजू लोकांना काळे कापड वितरित करा. धनु राशी: महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना सजग राहा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. प्रमाणाच्या बाहेर मोबाईलचा वापर करू नका. हे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते.
खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे समस्येत टाकू शकते. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल, म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले प्रयत्न करतील. तिसऱ्याच व्यक्तीचा हस्तक्षेप वाद निर्माण करू शकतो. उपाय: आर्थिक परिस्थिती स्थिर राहण्यासाठी नेहमी सोने परिधान करा. मकर राशी. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा. बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. तुमची जबरदस्त इच्छाशक्ती तुम्हाला चांगले फळ मिळवून देईल. गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना अस्थिर होऊ नका. विवाहित जातकांना सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरची कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर जोडीदार वैतागून जाईल. उपाय: भैरव मंदिरात दूध चढवल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. कुंभ राशी. कामाच्या तणावाचे ढग अजूनही तुमच्या मनात असल्यामुळे मित्रमंडळींशी वेळ देता येणार नाही. रात्रीच्या वेळी घरातील लोकांपासून दूर राहून एकटा वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होता त्याचे आज चीज होईल. वाद आणि संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये म्हणून रागावर मात करणे गरजेचे राहील. रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन भांडण करू शकता. उपाय: चंद्राच्या कारक वस्तूचा जेवणामध्ये उपयोग केल्याने बिझनेसमध्ये लाभदायक ठरेल. मीन राशी. तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. आज आत्मसात केलेले ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. आज तुम्ही एखाद्याला मदत केली तर लोक त्याची दखल घेतील. उत्तेजित करणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा, यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. आजच्या दिवशी येणारे गुंतवणुकीचे पर्याय शोधा. एखाद्या प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासा आणि मगच त्यामध्ये तुमचा सहभाग जाहीर करा. उपाय: माकडांना गूळ आणि चणे खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.